सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये यावर्षी दुष्काळाच्या भीषण झळा ज्या आहेत त्या शेतकऱ्यांना आणि तिथल्या जनतेला सहन करावं लागत आहेत. भीषण पाणी टंचाई सुरू आहे. जवळपास 96 टँकरनं पाणी त्या ठिकाणी पुरवलं जात आहे. जेवढ्या मंजूर टँकर आहेत तेवढे मंजूर टँकरसुद्धा प्रशासनाला देता आलेले नाही आहेत. मी आज माननीय कलेक्टर साहेबांना भेटून आज सगळी परिस्थिती त्यांच्या कानावर घातलेली आहे. त्या ठिकाणी टंचाईच्या योजना ज्या आहेत, ज्या काय त्यांच्या तातडीची मदत जी द्यायला पाहिजे ती दिलेली नाही आहे. त्या ठिकाणी चाऱ्याचा इतका भीषण प्रश्न आहे की या जत पूर्व भागातील 65 गावामध्ये त्या ठिकाणी चारा मुळीच जनावरांसाठी उपलब्ध नाही आहे आणि जनावरांची उपासमार सुरू आहे. त्या ठिकाणी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी मेंढपाळी जी आहे ती त्या ठिकाणी जत तालुक्यामध्ये असते. तर मेंढपाळाकडे बघायला कुणालाही वेळ नाही आहे. त्यामुळे मी कलेक्टर साहेबांना विनंती केलेली आहे की चारा छावण्याची ताबडतोब मंजुरी देऊन त्या सुरू केल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी अवकाळी पाऊस जो आहे तो 26 तारखेला मोठा अवकाळी पाऊस झाला आहे. वादळी वारे झाले आहेत. फार मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालं आहे. घरांचं नुकसान झालं आहे आणि त्यामुळे तिथं ताबडतोब त्या ठिकाणी पंचनाम्याच्या सूचना देण्यात याव्या अशी मागणी केली मी कलेक्टर साहेबांच्याकडे. त्यांनीसुद्धा तहसीलदारांना तशा सूचना दिलेल्या आहेत. पण त्या अहवाल आल्यानंतर त्यांना मदत मिळणार कधी, म्हणून मी विनंती केली कलेक्टर साहेबांनी की आपण टंचाईमधून ताबडतोब जो काय जिल्हा परिषदेचा टंचाईग्रस्त निधी आहे त्यातून शेतकऱ्यांना आणि तिथल्या जनतेला तातडीचा निधी जो आहे तो निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती मी केलेली आहे. या ठिकाणी सरकारकडे माझी मागणी आहे की सरकारसुद्धा या बाबतीत लक्ष घालणं आवश्यक आहे. कारण पश्चिम भागामध्ये चारा उपलब्ध असला म्हणून पूर्व भागातली 65 गावात चारा उपलब्ध होतो असं नाही आहे. आणि म्हणून हे निर्णय जे आहेत ह्या टंचाईग्रस्त कामं जी आहेत ती ताबडतोब सुरू केली गेली पाहिजेत. जर ह्या भागाकडे लक्ष दिलं नाही ताबडतोब किंवा ह्या उपाययोजना सुरू केल्या नाहीत तर मात्र त्या जनतेसोबत मलाहीसुद्धा त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून जे आहे ते सरकारशी 2 हात त्या ठिकाणी मला करावे लागतील. पाण्याचा प्रश्न पण गंभीर आहे. 96 टँकर चालू आहेत अशी माहिती समोर येते. त्या संदर्भात आपली काय भूमिका? नाही, या ठिकाणी 96 टँकर जरी सोडले पण मंजूर टँकर जे आहेत ना ते पूर्ण क्षमतेनं पाणी अजून तिथं दिलं गेलं जात नाही आहे. आणि अनेक ठिकाणी नुसते कागदावरसुद्धा फेऱ्या दाखवल्या जात आहेत. त्यामुळे तिथली जनता जी आहे ती अतिशय त्रस्त आहे. या ठिकाणी पिण्याचा पाण्याचा प्रश्न कधी संपणार आहे? आता जवळपास गेल्या 25 वर्षापासून या ठिकाणी या भागामध्ये या ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे. त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या योजना मीच त्यावेळी सादर केली योजना तीसुद्धा त्या ठिकाणी मंजूर अजून दिलेली नाही आहे. त्यामुळे ती योजना जर मंजूर केली असती पिण्याच्या पाण्याची योजना ती योजना मंजूर केल्याचं संपूर्ण जत तालुक्यातील पूर्व भागासकट सगळ्या 65 गावांना पिण्याचं पाणी जे आहे ना नळ पाणी पुरवठा जे आहे त्यांच्या दारात पाणी दिलं असतं आणि एकदाचा हा टँकरचा प्रश्न जो आहे तो संपला असता. पण सरकार दरबारी इतकी अनास्था आहे की येथे एक तर निवडणुकीच्या काळामध्ये प्रशासन ठप्प होतं, नेत्यांना वेळ नाही आहे. त्यामुळे ह्या जनतेला अक्षरशः जतच्या जनतेला वाऱ्यावर या ठिकाणी सोडून दिलं आहे. पण आता या ठिकाणी मी लक्ष घातलेलं आहे आणि त्यामुळे या जनतेला मी आता वाऱ्यावर सोडू देणार नाही आहे. या जनतेसोबत मी रस्त्यावर उतरून या ठिकाणी पाण्यासाठी संघर्ष जो आहे तो केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.